नमस्कार मंडळी, मी अंकिता. आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि काय म्हणतात सगळे, कसे आहात? मजेत आहात ना? खूप दिवसांनी आपलं इंटरॅक्शन होतं आहे, त्याच्यासाठी सॉरी. कारण की कामाच्या गडबडीमध्ये ना थोडे आता अजूनच कठीण झालं आहे व्हिडिओ आणि ते सगळं सांभाळणं. पण ठीक आहे, जसं जसं जमेल तसं तसं आपण व्हिडिओ अपलोड करूयात. आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा, जे जुने वगैरे आहे तेही बघा. चला तर मग आता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ती सुरुवात करणार आहोत ती एका रेसिपी पासून. रेसिपी जी आहे ती असणार आहे दही वड्यांची. असंच आज मूड झाला म्हणून असं स्क्रोल करता करता दही वडे दिसले रीलमध्ये, तर म्हटलं चला आज आपण दही वडे बनवूयात. आणि अशी इझी झटपट होणारी दहीवड्यांची प्रोसेस आहे. फक्त आपल्याला वेळ जो लागणार आहे तो चटणीसाठी लागणार आहे. ती सगळी प्रोसेस आपण आता बघून घेऊयात की कसं स्टेप बाय स्टेप आपण सगळं करायचं आहे. व्हिडिओ नक्की बघत राहा. आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील, जे कोणी नवीन पहिल्यांदा मला पाहत असतील या व्हिडिओमार्फत, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि काही तुमचे सजेशन असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आपण आता पुढच्या रेसिपीसाठी वळूयात. तर मंडळी, इथे मी 2 वाटी उडदाची डाळ भिजत ठेवली होती 4 ते 5 तासासाठी. तुम्ही जर सकाळी करणार असाल तर तुम्ही रात्री बनवून म्हणजे भिजत घालू शकता. तर इथे तुम्हाला अर्धीच डाळ दिसेल आणि अर्धी मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. आणि थोडंसं पाणी टाकून आपण त्याला ग्राइंड करून घेऊयात. तर आता बघा तुम्ही, ही पेस्ट जी आहे ती आपली रेडी झालेली आहे. आणि ह्या पेस्टला आपल्याला एकसारखे म्हणजे एकाच दिशेने मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे फेटून घेतो ना आपण, तशा टाईपचं एकाच दिशेने त्यांना फेटून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनटं. मग ते जसं जे पीठ आहे ते आपल्याला हलकं लागेल थोड्या वेळाने. तर हे आपण एकाच दिशेने एकत्र फेटून घेऊयात आणि मग पुन्हा भेटूयात. तर मंडळी, आपलं इथे हे फेटून झालेलं आहे. आणि तुम्ही बघाल तर इकडे आपल्याला हे जे पीठ आहे हलकं लागतं आहे. आणि एकाच दिशेने काय म्हणतात फेटून घेतल्यामुळे ते खूप हलकं पण झालं. आणि जेव्हा तुम्ही वडे करायला घ्याल ना, ते तुम्हाला सॉफ्ट लागतील, यासाठी ते फेटावं लागतं. तर आपलं हे बॅटर सगळं रेडी झालेलं आहे प्रॉपर असं जसं आपल्याला हवं होतं तसं. आपण आता ह्याला पुन्हा 5 ते 1 मिनटं ठेवून देऊया. त्यावर आपण बाकीची तयारी करून घेऊयात. आता इथे मंडळी आपण घेतली आहे ती चिंच गुळाची चटणी. तर ही मी रात्रीच ऑलरेडी बनवलेली होती. त्याचबरोबर आपण घेतली आहे ती तिखट चटणी, पुदिना आणि कोथिंबिरीची. तर ह्या दोन्ही चटणीची तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि दोन्ही पण इझी आणि झटपट होणाऱ्या अशा चटण्या आहेत, ज्या की तुम्ही इझिली घरी बनवू शकता. तर आता पण इथे घेतो आहोत ते दही आपलं मी मार्केटमधून घेतलं आहे. जर तुम्ही घरी जर दही लावत असाल तर ते घरचं दही तुम्ही घेऊ शकता. इथे मी बाहेरून दही आणलेलं आहे. तर हे पूर्ण पॅकेट मी या दह्याचं घेतलं आहे. आणि थोडंसं आपण पाणी मिक्स करून थोडंसं फेटून घेऊयात. आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे असं क्रीमी आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे सॉफ्ट आणि क्रीमी असं थोडं शाईनवालं पाहिजे आहे. आपण आता हे जे पॅकेटमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि ते दही पण चांगलं फेटून घेऊयात. आणि ह्या दह्यात आपण आपली जी नॉर्मल साखर असते ती आपण साखर टाकणार नाही आहोत. याच्यात आपण पिठी साखर ॲड करणार आहोत, जेणेकरून ती लवकर ह्या दह्यामध्ये मिक्स होऊन जाईल. तर ही ते मी 2 मोठे चमचे पिठी साखर घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, जसं तुम्हाला गोड कमी जास्त हवं आहे त्या प्रमाणात. आणि आता ही पिठी साखर आपण ह्या दह्यामध्ये मिक्स करून घेऊयात. सगळी जे काही गुठळ्या असतील तर त्या सगळ्या तुम्ही ह्या दह्यासोबत चांगलं फेटून घ्या. आणि मस्तपैकी असं त्याचं क्रीमी स्ट्रक्चर त्या दह्याला येऊ द्या. आणि असं हे गोड दही खायला मला खूप आवडतं. मी असंही मध्ये कधी बनवते आणि खाते. मोस्टली तरी उपवास जेव्हा असतो तेव्हा हे असं बनवून खायचं नुसतं, तरी पण छान लागतं. किंवा साबुदाण्याची खिचडी वड्यासोबतही तुम्ही हे असं गोड दही खाऊ शकता. तर आता हे आपलं मस्तपैकी फेटून झालं आहे. बघा तुम्हाला असं दिसेलच, त्याचं थोडंसं क्रीमी स्ट्रक्चर त्याचं आलेलं आहे. तर हे आपलं हे दही फेटून झालं आहे. थोडंसं हवं तर तुम्ही त्यामध्ये मीठही टाकू शकता. आणि हे आपण आता हे दही रेडी झालेलं आहे.
तर इथे मंडळी मी घेतलं आहे ते एक भांडं घेतलं आहे, ज्याच्यामध्ये आपण वडे जे करणार आहोत ते थोडे सॉफ्ट होण्यासाठी पाण्यात भिजवणार आहोत. त्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे. तर या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि हिंग त्याच्यामध्ये ॲड करू, जेणेकरून जे वडे आहेत त्याला पण एक मस्तपैकी छान स्वाद येईल. आणि गरम केलेले वडे आपण ह्यात सोडणार आहोत. तर याच्यामध्ये मी पिंक सॉल्ट टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण एक अर्धा चमचा किंवा एक चिमटीभर म्हणू शकतो एवढं आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते हिंग. तर हिंग आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात. हिंग आणि मीठ टाकलं की त्याला चव पण वड्याला येऊन जाईल चांगली. हे थोडंसं मिक्स करूयात आणि हे पण आपलं हिंगाचं पाणी आपण रेडी करून ठेवूयात. जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही रात्री चटणी वगैरे सगळं रेडी करून ठेवा. आणि हे पाणी काय लगेच 2 मिनटाचं काम आहे, ह्याला आपल्याला काय करावं लागत नाही जास्त. सो हे तुम्ही वडे एक साईडला तळायला ठेवलात आणि एक साईडला हे बनवलं तरी तुमचं काम इझिली होऊन जाईल. सो आता हे आपलं पाणी रेडी झालेलं आहे. तर मंडळी इथे बघा आपलं पीठही मस्त असं थोडंसं फ्लफी झालं आहे. 5-10 मिनटांनी तुम्ही बघाल तर तुम्हाला ते जाणवेल. आणि आता आपण इथे त्याचे वडे करायला म्हणजे तळायला घेणार आहोत. त्याचे वडे तळण्यासाठी आपल्याला काय म्हणतात थोडंसं पाणी आपण एका वाटीत घेणार आहोत आणि मग थोडंसं पाणी लावून असे वड्याचं पीठ आपण तळण्यासाठी घेणार आहोत. तर आता इथे मी थोडंसं आधी मीठ टाकून घेते आणि मग आपली पुढेची प्रोसेस बघूयात. मीठ टाकून पुन्हा एकदा 1-2 मिनटं आपण फेटून घेऊयात आणि मस्तपैकी असं त्याचे वडे तयार करायला घेऊयात. तर आता इथे मी चमचा वापरला आहे, तोही तुम्ही एकाच दिशेने फिरवायचा आहे. बघा किती सॉफ्ट पीठ झालं आहे, तुम्हाला कळतच असेल. जेव्हा तुम्ही स्वतः बनवाल रेसिपी ही घरी तेव्हा तुम्हाला अजून त्याचा अंदाज येईल की किती हे सॉफ्ट पीठ होऊन जातं आणि छान असे मऊ आपले वडे होणार आहेत. आणि हे पिठावरूनच तुम्हाला कळेल. जर हे तुमचं बॅटर असं झालं आहे म्हणजे तुमचे वडे सॉफ्ट होणार. अदरवाईज मग तुम्ही जेव्हा फेटणार नाही ना तर त्याचे कडकच म्हणजे थोडंसं कडकसर होऊन जाणार, सॉफ्ट मऊपणा त्याला येणार नाही. सो हे असं चांगल्यापैकी आपण मीठ घालून थोडंसं अजून एकदा फिरवून घेऊयात, चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मग आपण वडे तळण्यासाठी घेऊयात. तर आता मी परत एकदा फिरून घेते. तोवर आपण इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे. ओन्ली पाणी आहे, त्याच्यामध्ये काही मीठ वगैरे काही टाकलेलं नाही, साधं आपलं पाणी आहे. आणि ह्या पाण्यामधून आपल्याला हाताने मग वडे तळायला घ्यायचं आहे. तर आता ते मी कढई ठेवलेली आहे. कढईत तेल तापत ठेवूयात आपण आणि कढई तापली की आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकूयात, तेल टाकून घेऊयात. आणि इथे मी तेल टाकलेलं आहे. काल रात्रीच मी त्याच्यामध्ये काय म्हणतात भजी बनवलेली होती, त्याच्यामुळे ते कालचं थोडं तेल उरलं होतं. तर तेच आपण तेल पुन्हा वापरतो आहोत आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं हे तेल दिसेल. तर आता हे आपण वडे ह्याच्यामध्ये सोडूयात. असे छोटे छोटे आपण भजीसाठी सोडतो ना तसेच आपल्याला ह्याचे पण वडेचं पीठ जे आपण केलं होतं ते आपण सोडून घेऊया. आणि तेलात टाकल्यावर तुम्हाला कळेल की ते असे थोडे मोठे होतात, फुगतात वडे ते आणि प्रॉपर असे मऊ होऊन जातात. आतून तुम्हाला सॉफ्टपणा त्याचा जाणवेल. घरी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि बघा आपले हे मी एका हाताने शूट करते आणि एका हाताने ते परतवण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे. पण हे आपले असे वडे मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत. ह्याला जास्त लाली नाही करायचं आणि जास्त व्हाईटही नाही करायचे. सो आपण थोडंसं असं लालसर पिवळसर रंग येईपर्यंतच आपण ह्याला तेलामध्ये तळून घेणार आहोत. जास्तही आपण ह्याला तळणार नाही आहोत. जसं की मेदूवड्याचा बघा लाल कलर असतो, लाल ब्राऊन, तसं आपण ह्याला करणार नाही. थोडेसे आपण ह्याला व्हाईट कलरमध्येच ठेवणार आहोत, जेणेकरून त्याचा सॉफ्टीपणा आहे ना तो आपल्याला मस्त लागेल. वरतून एकदमच लाल आपल्याला नाही करायचे, थोडेसे व्हाईटसर आपल्याला ठेवून द्यायचे. व्हाईट पिवळसरचा कलर झाला की आपण त्यातून काढून घेऊयात हे वडे आणि बाकीचेही आपण सगळे वडे तळून घेऊयात. तर आता थोडे तळता कल्पना आली म्हणून म्हटलं चला आपण मेदूवड्यासारखं आपण करून बघूयात काय होतं. मेदूवड्याचा शेप येतो आहे का
तर मेदूवड्याला थोडंसं घट्ट पीठ लागतं ना, हे थोडंसं पातळ होतं, त्याच्यामुळे प्रॉपर असा शेप आला नाही म्हणजे पाहिजे तसा. बट ठीक आहे, जसा वाकडा तिकडा मेदूवड्याचा शेप आला तो आला आहे, छान आला आहे तसा. पण त्यात आपण हे मेदूवड्यासारखे पण जे आहेत आपले वडे, मेदूवड्यांचा जो आकार दिला आहे ते पण वडे आपण तळून घेऊयात. बघा मस्त की असा आला आहे तसा शेप म्हणण्यापुरता मेदूवड्याचा. सो जर तुम्हाला सॉफ्ट असे मेदूवडे पाहिजे असतील तर हे तुम्ही तसंही मेदूवड्याच्या पिठाला पण हेच पीठ वापरतात, म्हणजे उडदाची डाळ आणि वगैरे. सो हे पण तुम्ही असे पण बनवू शकता मेदूवडे. आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की आपण थोडंसं पिठामध्ये ना जिरं टाकलं होतं, ते मी स्किप केलं सांगता बोलता. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जिरं ॲड करू शकता, अदरवाईज नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जिऱ्याचा एक वेगळा स्मेल येतो, त्याच्यामुळे मी ते ॲड केलं होतं. बाकी असं काही कंपल्सरी आहे असं काही नाही. सो तुम्ही नाही टाकलं तरी चालून जाईल. चला तर आपण हे आता प्रॉपर असे फ्राय करून घेऊयात मेदूवडे. आणि तोवर आपले हे बाकीचे जे वडे आपण तळले होते त्याची पुढची स्टेप काय आहे ती आपण बघून घेऊयात. तर मंडई, आपण इथे जे हिंगा आणि मिठाचं पाणी केलं होतं त्याच्यामध्ये आपण हे तळलेले वडे सोडणार आहोत. आणि गरम असताना सोडले तरी चालेल, नंतर सोडले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे तसेच आपण 5-1 मिनटं ठेवून देऊयात. तोवर बाकी सगळे जे आपले वडे आहेत ते तळून घेऊयात. आणि जे मेदूवड्याचा शेप दिला होता ते पण आपले वडे रेडी झालेले आहेत. तर असे हे थोडेसे लालसर आपण तळून घेतलेले आहेत. तर इथे आपले हे वडे प्रॉपर पाण्यामध्ये भिजलेले आहेत आणि त्यातलं आपल्याला आता पाणी काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी काढलं पाहिजे असं काही नाही, थोडंसं पाणी निघालं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये सॉफ्टपणा त्याच्यामुळे येतो. सो आपण हे जास्त दाब देऊन ते वड्यांमधलं पाणी काढायचं नाही आहे, हळुवारपणे त्याचं पाणी काढायचं आहे, नाहीतर ते वडे तुटणार. जर तुम्ही जास्त जोराने करणार तर ते जे वडे आहेत त्याचे 2 भाग होतील आणि मग आपले दही वडे आहेत ते वडे तुटून जातील. हे बघा, हे असं पाणी हलकंसंच प्रेस करून आपलं सगळं पाणी त्याचं निथळून घ्यायचं आहे. मी इथे थोडेसे दही वडे घेतले आहेत स्टार्टिंगला आणि तुम्हाला दाखवते की कसं आपण प्लेटिंग करणार आहोत, म्हणजे कसं आपण त्याचं थोडंसं डेकोरेशन करणार आहोत. तर इथे वडे घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये. आता त्याच्यावरती आपण टाकणार आहोत ते दही, जे आपलं गोड दही आपण रेडी केलं होतं ते दही आपण याच्यामध्ये ॲड करूयात. आणि दही तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, कारण की त्याची बेसिक जी चव आहे, जे मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे दही. वडे काय इझिली बनवू शकतात, पण दह्याने त्याला अजूनच एक वेगळी टेस्ट येते. त्याच्यामुळे दही तुम्ही हवं तेवढं टाका, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, त्याशिवाय काय मजा नाही. आपण याचे दही टाकून घेऊयात पूर्ण वड्यांवर आणि पूर्ण वडे त्याच्यामध्ये मिसळले पाहिजे. पूर्ण दह्यांचा आपण अभिषेक घालतो तसा त्याच्यावर अभिषेक आता आपण घालणार आहोत. सो असं हे वडे आपण त्याच्यामध्ये दही टाकून झालं आहे. आता आपण ही थोडीशी ग्रीन चटणी टाकून घेऊयात. तुम्हाला हवे तेवढी टाका, म्हणजे मला थोडीच तिखट नको आहे त्याच्यामुळे मी थोडीशी त्याच्यावर चटणी टाकून घेतली आहे. त्याचबरोबर जी आपली दुसरी चटणी होती चिंचगुळाची, तीही चटणी आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. आणि असं तिखट, गोड, आंबट असं तिन्हीचं टेस्ट आपल्याला येणार आहे. सो ही चिंचगुळाची चटणी पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. मला थोडंसं गोड जास्ती लागतं त्याच्यामुळे ही चिंचगुळाची चटणी पण मी थोडीशी जास्त टाकली आहे. बाकी तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. आणि थोडीशी अशी कोथिंबीर वरतून, त्याच्यावर तुम्ही हवं तर शेव पण टाकू शकता किंवा तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील तेही तुम्ही ॲड करू शकता. मस्त असं फक्त डेकोरेशनसाठी, बाकी काही नाही. बाकी आपलं ऑलमोस्ट हे रेडी झालेलं आहे दही वडे खाण्यासाठी. तर इकडे थोडीशी कोथिंबीर मी अशी थोडी लावून घेते आणि त्याच्यानंतर आपण थोडासा लाल मसाला आहे आपला घरगुती मसाला, तो आपण त्याच्यामध्ये स्प्रिंकल करणार आहोत. आणि
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका किंवा नकाही टाकू, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि अशा प्रकारे आपले हे दहीवडे रेडी झालेले आहे. तर ही दहीवडे बघा, मी इथे तुम्हाला फोडूनही दाखवते की वडे आतून किती सॉफ्ट झाले आहेत. ते लगेच इझिली आपला वडा तुटला गेला, म्हणजे एकदमच सॉफ्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता आतपर्यंत सॉफ्ट आहे हा वडा. सो येस, ही रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही सांगा. तर मंडळी, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही स्वतः मला दहीवड्यांची रेसिपी केली किंवा करणार असाल तर मला इंस्टाग्रामवर तुमचे त्याचे पोस्ट मला DM करू शकता. इंस्टाग्राम माझा ID आहे अंकिता अंकुश सावंत. तर त्याच्यावर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करून तुम्ही केलेली रेसिपी आहे, माझी बघून केलेली रेसिपी केली असाल, ट्राय केली असाल, पहिल्यांदा केली असाल तर मला नक्की शेअर करा. मी नक्की तुम्हाला इंस्टाग्रामवर टॅग करेन. तर अशीच ही पटापट झटपट होणारी दहीवड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूयात आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन अजून काहीतरी पदार्थांची रेसिपी घेऊन. आणि आता मार्च महिना चालू झाला आहे, सो होळी येते आहे. तर आपण ट्राय करूयात की पुरणपोळीची रेसिपीसुद्धा आपण या व्हिडिओमार्फत म्हणजे यूट्यूबच्या चॅनलमार्फत दाखवूयात. तशी मी पुरणपोळी आधी दाखवली आहे, पण तरी अजून एकदा एक डिटेलमध्ये आपण पुरणपोळीचा पण व्हिडिओ बनवूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.